स्वामी भक्तांनो, थोडा वेळ थांबा, डोळे अलगद बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या आणि मन, बुद्धी, शरीर सर्व काही श्री स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करा. हा संदेश ऐकण्यासाठी तुम्हाला इथे कोणीतरी पाठवलं आहे आणि ते आहेत स्वामी समर्थ स्वतः. स्वामी म्हणतात, मी हाक ऐकतो पण आधी विश्वास पाहतो. भक्तांनो, आज जगात सगळ्यात महाग गोष्ट काय आहे माहीत आहे का? मनाची शांती. पैसा आहे, घर आहे, माणसं आहे, पण तरीही मन अस्वस्थ आहे. कारण आपण देवाकडे फक्त मागण्यासाठी जातो, विश्वास ठेवण्यासाठी नाही. स्वामी समर्थ सांगतात, जो माझ्यावर पूर्ण सोपवतो त्याचं आयुष्य मी स्वतः घडवतो. आज तुमच्या आयुष्यात काही प्रश्न असतील का? माझ्याच आयुष्यात अडचणी, मी चांगलं करतो तरीही त्रास का? माझी प्रार्थना ऐकली जात नाही का? भक्तांनो, हे प्रश्न नवीन नाहीत. हे प्रश्न प्रत्येक खऱ्या भक्तांच्या आयुष्यात येतात. स्वामी म्हणतात, मी तुला दुर्लक्ष करत नाही, मी तुला तयार करत आहे. जसं सोनं आगीत तापवलं जातं तसं भक्ताचं मन परिस्थितीतून घडवलं जातं. आज जर तुम्ही खचले असाल, थकले असाल, आतून तुटले असाल, तर स्वामी म्हणतात, थांब, अजून खेळ संपलेला नाही. स्वामी समर्थ आपल्या भक्ताला कधीच अर्ध्यावर सोडत नाही. जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा स्वामी नवीन दार उघडतात. भक्तांना स्वामींची एकच अट असते, श्रद्धा आणि संयम. तुम्ही रोज पूजा करा किंवा नका करू, माळ जपा किंवा नका जपू, पण मनात एक वाक्य पक्का ठेवा, स्वामी जे करतील ते माझ्या भल्यासाठीच. आज अचानक अनेक भक्त म्हणतात, मी खूप जप केला, आज अनेक भक्त म्हणतात, मी खूप जप केला तरी काही बदल नाही. स्वामी हसून सांगतात, बदल झाला आहे, पण तो पाहायला अजून तयार नाहीस. भक्तांनो, स्वामी कधीच उशीर करत नाहीत, ते फक्त योग्य वेळ पाहतात. तुमचा वेळ येणार आहे, तुमचं नशीब वळणार आहे, तुमचं आयुष्य बदलणार आहे. फक्त एक गोष्ट करा, स्वामींवर शंका करू नका. आता थोडा वेळ मनात हा जप करा, श्री स्वामी समर्थ. हा जप फक्त शब्द नाही, हा संरक्षण कवच आहे. हा जप संकटापासून ढाल आहे. स्वामी म्हणतात, जो माझं नाव घेतो त्याचं ओझं मी उचलतो. आजचा हा पहिला भाग तुमच्या मनात विश्वास रोवण्यासाठी आहे, कारण विश्वास असेल तर चमत्कार आपोआप घडतात. जर तुम्ही